कुठं गर्दी या रोडला जेवढी पाहिजे तेवढी गर्दी. आज गणपती विसर्जन आहे ना, 6व्या दिवशी गौरी गणपती विसर्जन. काहीच गर्दी नाही तशी. आता नंतर होईल 9-10 नंतर. विशालकडे चाललो पटकन. आता आशिष चंद्र घरी गेले, आम्ही पटकन जेवलो, कपडे चेंज केले मित्र आणि आता आलो दुसऱ्याकडे. 10:30 वाजलेत. चला मी 10 वाजताच म्हणतो होतो. ठीक आहे 5 मिनिटं जाऊ, परत नंतर 2-3 दिवस जमणार नाही आता. हे याला काय अर्थ? ही काय बाई आहे? ही ढकलायला आहे का? कष्टी जोर ढकलते मग खतरनाक ढकलले पण. मग काय उपकार केले का? ऐक अरे असं असतं पण सगळ्यांना देव समानच असतो. VIP सेलिब्रिटी असं काही देव नाही सांगत. चल चिडचिड नको करू. हे आणि साईडचे का फोटो काढतात? एका पायावर सेलिब्रिटी, एका पायावर सर्वसामान्य. ते देवाचे पण 2 पायात विभाजन केलं ते. झाला दिवस 6वा संपलेला आहे. आम्ही आता तुषारच्या घरी जाऊन आलो ॲज युजल. माझी स्टोरी बघा. 11:30 वाजलेच. किती प्रयत्न केला ना 10-10:30 झोपायचा, 12 वाजता झोपायला. 4 दिवस झाले जिमला पण नाही गेलो मी. मला फॉलो करा. चला भेटू उद्या डे 7ला भेटू. आता आज जास्त काही केलं नाही, उद्या भेटू. गुड नाईट. कात्री दे मला, दोरा काढते. काप ना काढ. ओढ नंबर आहे वरती ओढ. आधी मोठी मोठी फुलं ठेवून घे, त्याच्यावरती ते ठेव. चांगली दिसते का नाही? कसं मस्त आहे सगळं वातावरण. गणपतीच दिसणार नाही ना, दिसेल. खूप अडचणींना पार करून आलोय आम्ही आज. फुल गर्दी होती, फुल. नीलाम चौकीची येते, नीलामच्या चौकात तुफान गर्दी डायरेक्ट. अरे हाकोळकडे आलो ते सांगितलंच नाही. प्रांजली आणि कार्तिककडे आलोय आम्ही. जाऊन घेतो. व्यंकटी पावावी निर्माणे रक्षावे सुरवंदना. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया मोरया. आता आम्ही याच्या घरून चाललोय कोणाकडे, त्याच्या मित्राकडे. त्या मित्राजवळ जातो, त्याच्या घरी आरती आणि मग ते गणपती बघायला जाणार आहे. मी नाही जाणार आहे की आम्ही 5 जण जाऊ, जास्त वेळ नाही जाणार. 3 मोदक आले मी मम्मीचे, 3 मोदक. त्यांना गणपती बघायला जायचं आहे. किती गर्दी यांना सांगा आता, काय सांगायचं आहे की नाही. तर आहे गणपती. ढोल पथक वाजतं वाटतं. ही फुलं थोडी महाग आहेत आता. छोटा होता, छोटा असा एवढा सार 250 रुपयाला. म्हणजे काही सांगायचं एवढं महाग आहे ना, म्हणजे विचारच नाही. लिमिटच नाही त्याला. गणपतीचा पार्लेजी गणपती. चला पुढे चला. पार्ले कंपनीचे प्रोडक्ट एकावर एक फ्री. फुल जाम आहे ट्रॅफिक. फोर व्हीलर कसं काय म्हणत यार लोक. पावणे 11 वाजले. 11:15. भूक तर काही खाल्लंच नाही आपण. एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी की इम्पॉसिबल गर्दी आज. म्हणजे सॅटर्डे संडे आलाय ना, लागून आलाय, त्यामुळे सगळे लोक गणपती बघायला निघाले चालू. म्हणजे लास्ट दिवसाला एवढी गर्दी असेल तेवढी गर्दी आज. आता आईला मी आरती पण करून घ्या म्हटलं, लेट झालं तर. कार्तिककडे लेट झालं त्यामुळे येतं तर खूप गर्दी लागली. आईला म्हटलं तो आरती करून घे, आम्ही येतो. आज तरी गणपती पाहायला गेलो नाही. झोपली का ग म्हटलं, झोपली काय. अरे बाप्पा गुंडस, गोड गुंडस. कसा दिसतो रे गोडवा त्याच्यात, बापरे. तर आता आम्ही खाली काळा टिक्का बनवलाय. आला उद्या शनिवार, उद्या परवा रविवार. आता
आज 7वा दिवस म्हणजे 8वा दिवस. जप दिवस गेले रे. 7 दिवस कळालं पण नाही. 8वा 9वा दिवस आहे. बॅग कमी घेऊन फिरलो आहे. उद्या भेटू 8व्या दिवशी. आज आहे डे 8 8वा दिवस आणि आज उपवासाची खिचडी. आज एकादशी ना त्यामुळे बाप्पांचा उपवास. चेंज करतो कपडे घालतो बाबा. भैया सिट्राझिन देतो ना. ॲक्च्युली काय आलं आहे की सकाळपासून खूप शिंका येतात मला. कंटिन्यू शिंकाच येतात ते, बाकी काय होत नाही. मग ते नाक गळत आहे. तर ॲक्च्युली निकिता गेली आहे मेमोकडे. मला पण मेमोकडे जायचं आहे. 5-10 मिनटं होतं, जाऊन दर्शन घेऊन येतो. मला ते बुलेटचं पण काम बाकी आहे आज. POPची मूर्ती आहे का ग? हां त्यामुळेच. पण भारी दिसते. काय सुंदर दिसते मूर्ती. डेकोरेशन पण मस्त आलंय. क्लास दिसतंय सगळं. हमराज हे भारी केलंय सगळं. पण फक्त फाउंटेन बंद आहे ना. अरे फाउंटेन चालू केलं की? अरे आम्ही म्हटलो जस्ट आणि फाउंटेन चालू केला. हां भारी दिसते रे. इकडून मग जाताना वरती ओलवत असेल माणूस. भारी आहे. रात्री जाऊन भारी असेल ना. लाईट पण लावले असते ना. हां पण नाही सर आतमध्ये जायचं कुठून आहे? वरून कुठून जाणार आतमध्ये? अच्छा त्यांनी आमच्यासाठी खास चालू केलेला, परत बंद केला. भारी रे. थँक्यू म्हणा. रात्री जाऊन भारी वाटेल. गणपतीची मूर्ती पण मस्त आहे. श्री स्वामी समर्थ दर्शन आतमधून. आईला ह्यांनी तर गुहा केली रे इथे. भारी केलं. असंच होतं रात्री पण. मला वाटतं की चालू आहे. सावकाश आहे सावकाश होतं. हो रे. आणि कोणीच नाहीये. अरे भारी केलं इथे रे. बघ जा तू खाली. पत तुम्हाला एक आता मजा दाखवतो. सुंदर सुंदर भारी गेलं. हो एक मिनिट. नाही मस्त गेलं. भारी वाटतं. झाडाखाली असं बसत असतील. झाडाला असं टेकून बसत असतील स्वामी. आणि फील येतोय प्रॉपर. मस्त गेलं एकदम. निश्चिंत जा. मी तुझ्या पाठीशी आहे. आता जाताना असं जावं लागेल. तिकडून उघड आहे. नाही भारी केलं एकदम उंच. असं बाहेरून वाटत नाही पत्र्यामुळे असं की बाबा आतमध्ये एवढं सगळं केलं. चल ॲक्च्युली हा व्हिडिओ टाकेपर्यंत ते निघून जाईल. पण राहिले असं तर मी स्टोरीला टाकतो आता. हे लोक येतील तरी ॲटलिस्ट बघायला. काहीच नाही असं इथून बाहेरून काय असं कळणार नाही असं ॲक्च्युली की आतमध्ये एवढं छान केलंय. एक मोदक त्या ह्याच्यात काढून ठेव वाटीमध्ये. बाकीचे खायला घेऊ. आज हिच्या हाताने हिच्या स्वतःच्या हाताने मोदक बनवले उकडीचे. फर्स्ट टाइम एव्हर. आता मी खाऊन तुम्हाला रिव्ह्यू देईल कसे झाले काय नाही. मी खूप भरली होती. चांगले झाले असं वाटतंय मला. थोडंसं तूप टाकेल उघडल्यावरती आणि झालं. मग टेस्ट करून तुम्हाला सांगतो. टेस्ट बिस्ट कसं आहे तुम्हाला आता हे नंतर कळेल. त्यामुळे तुम्ही आता इंस्टाग्रामवरती फॉलो केलं राहिलं असेल तुम्हाला इंस्टाग्रामवर लेस कळालं असतं. टाकणार इंस्टाग्रामवरती आता स्टोरी टाकणारच नाही याची. त्यात लगेच उकड्याची मोदकाची.
त्यात लगेच तुम्हाला लाईव्ह अपडेट मिळत राहतील. हे कसं ब्लॉग येतो 10 दिवसांनी 20 दिवसांनी, त्यामुळे इंस्टाग्रामवर फॉलो करा. दॅट इज इम्पॉर्टंट. आता जेवण करून डायरेक्ट दगडूशेठला, कारण अक्कलकोटवरून दादा आला होता, त्याला दर्शन घ्यायचं. मग आम्ही पण चालू दर्शन केलं. आत्ताच घरची पूजा झाली. आईच्या हस्ते पूजेमध्ये वा मजा मस्त. रोज सकाळी निकिता पूजा करते, संध्याकाळी पूजा करते. मस्त चालू आहे दादाला भेटायला आणि दगडूशेठला चालू आहे. दगडूशेठला जाणं म्हणजे गर्दीवर डिपेंड आहे. भैरवी जोगेश्वरी हे पार्वतीचंच एक रूप. रात्रीचं वॉक करतात, रन करतात. रात्रीची 1 वाजले का, तर मी दाखवू शकत नाही घड्या माझं. 1 वाजता पळतोय तो. बापरे. जेव्हा तुम्हाला दाखवतो किती वाजले. 1 वाजता 1 रात्रीचा, आणि तो माणूस रात्रीचा पळतोय 1 वाजता. दगडूशेठला नाही गेलो, खूप गर्दी, तुफान गर्दी होती आज. पाल इथे गणपती बाप्पा मोरया. दगडूशेठला नाही, कुठल्याच गणपती गेलो नाही आम्ही. फक्त आलोय गेलो दादाला भेटून परत आलोय. थोडंसं फिरलो होतो. चला भेटू. आज दिवस 8 संपलाय. उद्या 9वा दिवस आहे, 10वा दिवस आणि 11वा दिवस विसर्जन आहे. चलो गुड नाईट. भेटू परवा, उद्या 9व्या दिवशी. गणपती बाप्पा मोरया. सूर्यवंशी.